गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर जसं की आपण आपली टेस्ट सिरीज, टेस्ट सिरीज नाही, एम एस सेट सिरीज चालू केलेली आहे. त्यात आज आपण बघणार आहोत मेथड्स ऑफ टीचिंग. मेथड्स ऑफ टीचिंग. सो याच्यात फर्स्ट मेथड आहे लेक्चर मेथड. यात 5-6 मेथड आहेत की जे वेगवेगळ्या शिकवण्याच्या पद्धती. सिधं मेथड ऑफ टीचिंग म्हणजे काय? वेगवेगळ्या पद्धती शिकवण्याच्या. आता एखादा शिक्षकाची शिकवायची शैली, दुसऱ्या शिक्षकाची शिकवायची शैली, या दोघांमध्ये अंतर राहू शकतो. प्रत्येक शिक्षक सारख्याच पद्धतीने शिकवत नाही. प्रत्येक शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या आवडीनुसार ज्याला ते प्रिफर करतो तो त्याच पद्धतीने शिकवतो. त्याला एखादी मेथड जर फ्लेक्झिबल जात असेल तर त्या मेथडनं शिकवतो. एखाद्या शिक्षकाला जर एखादी मेथड आवडत नसेल तर त्या मेथडनं शिकवणार नाही. त्याच्यात वेगवेगळ्या मेथड्स आहे. त्यातली आज आपण सर्वात मेथड आज बघणार आहोत. तर आता पहिली मेथड बघूया. दॅट इज लेक्चर मेथड. स्टार्टेड ऑर नॉट? सो लेट स्टार्टेड. दॅट्स मेथड ऑफ टीचिंग. द फर्स्ट लेक्चर ऑफ मेथड. आपल्याला विदिन हाफ एन आवर हे सर्व कंप्लीट करून नेक्स्ट पार्ट करायचा. सो लेक्चर मेथड. एक लेक्चर मेथड म्हणजे काय? याला आपण एक तर चॉक अँड टॉक किंवा ट्रॅडिशनल या नावाने सुद्धा ओळखतो. लेक्चर मेथडला चॉक अँड टॉक मेथड किंवा ट्रेडिशनल मेथड या दोन्ही नावानं आपण ओळखतो. त्याच्यामुळे लक्षात राहू द्या, प्रश्न येऊ शकतो. विच इज मीन्स ॲज विच बाय विच नेम लेक्चर मेथड इज ऑल्सो नोन ॲज बाय चॉक अँड टॉक ॲज वेल ॲज ट्रॅडिशनल. लक्षात राहू द्या. चॉक अँड टॉक का? कारण की ज्यावेळेस लेक्चर मेथड याची सुरुवात झाली होती त्यावेळेस फक्त टॉक मेथड होती. फक्त टॉक म्हणजे शिक्षक यायचा आणि फक्त बोलून शिकवायचा. म्हणजे एकदम सुरुवातीच्या काळात सांगत आहोत, ज्यावेळेस गुरुकुल पद्धती होती तेव्हापासून, म्हणजे एकदम एकदम सुरुवातीची गोष्ट. त्यावेळेस शिक्षक चॉक किंवा ब्लॅकबोर्ड हे सर्व काही वस्तू नसायच्या. त्यावेळेस शिक्षक काय करायचा? यायचा आणि आपल्या व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांना नॉलेज द्यायचा, म्हणजे नॉलेज प्रदान करायचा. सो सुरुवातीला कोणती मेथड होती? फक्त टॉक मेथड. शिक्षक फक्त बोलून सांगायचा. मग काही वर्षानंतर इन्व्हेन्शन होत गेले आणि सोसायटी चांगली होत गेली. अजून आपण मेथड्स डिफरंट वापरत गेलो. तर त्यात ॲड केलं चॉक. म्हणजे फळ्यावर लिहून समजून सांगणे. त्याला आपण काय सांगितलं? चॉक अँड टॉक मेथड. म्हणजे लिहून फळ्यावर दाखवायचं आणि त्या गोष्टीला एक्सप्लेन करायचं. फळ्यावर लिहून दाखवायचं आणि त्या गोष्टींना एक्सप्लेन करायचं. त्यामुळे आपण याला चॉक अँड टॉक मेथड म्हणतो. आणि ट्रॅडिशनल मेथड का म्हणतो? कारण की हे खूप आपल्या बऱ्याच वर्षापासून चालत आलेली आहे. ह्या आपले ट्रॅडिशन झालेलं आहे. त्यामुळे आपण त्याला एक ट्रॅडिशनल मेथड म्हणतो. तर चॉक अँड टॉक मेथड म्हणजेच लेक्चर मेथड. ट्रॅडिशनल मेथड म्हणजेच लेक्चर मेथड. तर लेक्चर मेथड एक आहे ओल्डेस्ट अँड वाईडली यूज. हे खूप जुनी मेथड आहे. जसं की मी आता सांगितलं, खूप जुनी मेथड आहे आणि जास्तीत जास्त वापरली जाणारी आहे. वाईडली यूज. सो हे सुद्धा प्रश्न येऊ शकते. विच मेथड इज वाईडली यूज इन टीचिंग? So answer is lecture method. Answer is lecture method. So lecture method, which is the oldest and widely used. After that, it is large number of learner can be accommodated at a time. लेक्चर मेथड द्वारा आपण कमी वेळात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. ते कसं? आता मी तर लेक्चर देत आहोत, तर मी एका जागेवरून शिकवणार आहोत. मला कोणतं डिमॉन्स्ट्रेशन किंवा एखादं एक्सपेरिमेंट करायची काही गरज नाही. जे काही आहे मला बोर्डवर किंवा बोलून दाखवावं लागेल. तर समोर 100 जण बसा की 50 जण बसा की 200 जण बसा, शिक्षकाला काही फरक पडणार नाही. कारण की शिक्षकाचं एकच काम आहे की जाग्यावरून जिथं जो उभा आहे ब्लॅकबोर्ड समोर तिथून बोलून समजून सांगायचं किंवा नॉलेज द्यायचं. हे शिक्षकाचं काम राहील त्या लेक्चर मेथडमध्ये. त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे नॉलेज एका जागेवरून प्रोव्हाइड करू शकतो. त्याच्यात मी माईक वापरत आहो. आय एम युझिंग हिअर माईक ॲज वेल ॲज युझिंग आय एम माईक हिअर. सो माईकचा वापर करून अजून आवाज जोराने जाईल. त्याच्यामुळे अजून जास्त विद्यार्थ्यांना आपण नॉलेज प्रोव्हाइड करू शकेल. तर याचा एक फायदा आहे की कमी वेळेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपण नॉलेज पोहोचवू शकतो. आफ्टर दॅट त्याचा डिसएडव्हान्टेज की डू नॉट प्रमोट इंटरॅक्शन. आता या लेक्चर मेथडमध्ये आत्ताची नाही बरं, आता आजकालचे विद्यार्थी तर शिक्षकाला परेशान करू सोडतात. प्रश्न विचारतील, डाऊट विचारतील, अजून मस्ती करतील. पण इथं काय सांगितलेलं, जी आपली पारंपरिक पद्धत आहे, ओरिजिनल पद्धत.
त्यात काय डू नॉट प्रमोट इंटरेक्शन, त्यात इंटरेक्शन व्हायचं नाही. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त इंटरेक्शन व्हायचं नाही. कारण की शिक्षक फक्त शिकवायचा एका जागेवर उभा राहून बोलायचा, तर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकामध्ये इंटरेक्शन होणारच नाही ना. कारण की विद्यार्थ्यांना काय प्रश्न विचारायचा नाही कोणता, आणि शिक्षक फक्त एका जागेवरून शिकवेल. तर दोघांमध्ये काही क्वेश्चन अँसरिंग किंवा काहीही होणार नाही. आजकाल तरी क्वेश्चन विचारले जातात, पण त्यावेळेस क्वेश्चन विचारले जायचे नाही. जो शिक्षक सांगेल तेवढंच ऐकल्या जायचं, वर पुन्हा क्लास संपोस्तर. त्याच्यामुळे हे डू नॉट प्रमोट इंटरॅक्शन होत नाही या मेथडमध्ये. आता होते, पण जे ओरिजिनल मेथड आहे, प्रश्न येईल तर ओरिजिनल मेथडवर येईल, जे की पारंपरिक आहे. आजकालची मेथड, आता हे लेक्चर मेथड आहे पण यात भेसळ झालेली आहे आता. ओके, भेसळ झालेली आहे. हे एकदम प्युअर नाही आहे. याच्यात आता इम्प्युरिटीज ऍड झालेल्या आहेत, त्यामुळे हे प्युअर नाही आहे. जी प्युअर मेथड आहे त्यामध्ये इंटरॅक्शन होत नाही. आफ्टर दॅट स्पीकर डॉमिनेट्स. इथं स्पीकर डॉमिनेट होईल कसा? आता मी जर एखाद्या मुद्द्यावर खूप म्हणजे एका मुद्द्यावर खूप निगेटिव्ह बोलत असेल, तर ते काय होईल, सर्व विद्यार्थ्यांना ऐकत राहील ना, त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना पण ते निगेटिव्ह वाटेल. इथे तुमचं माइंड चेंज होऊ शकते एखाद्या मुद्द्यावर. जर शिक्षक एकदम कठोरपणे म्हणा किंवा एकदम स्ट्रिक्टली किंवा त्याला फुल त्याच गोष्टीला सपोर्ट करून बोलत असेल, म्हणजे जो वक्ता जे काही एखाद्या मुद्द्यावर बोलत असेल, आपल्याला तेच खरं वाटायला लागतो, तेच खरं वाटायला लागतो. जसं की राजनीतीच्या वेळेस होतात, राजनीतीमध्ये आपलं निवडणुकीच्या वेळेस काय होते, एखादा म्हणते मी यांनी असं केलं, यांनी असं केलं, यांनी आमचं नुकसान केलं, तर सर्व लोकांना खरं वाटते, एखाद्या समुदायाला खरंच वाटते की नाही, यांनी आपलं खरंच नुकसान केलेलं आहे. का? कारण की स्पीकर डॉमिनेट होत आहे. स्पीकरच्या जो कोणी बोलणार आहे, त्या बोलण्याच्या शैलीवर सर्वजण इम्प्रेस होऊन त्याचा ऐकत आहे. त्याच्या बोलण्याच्या शैलीवर जे कोणी ऐकणारे आहेत ते ऐकून इम्प्रेस होत आहे आणि त्याच याला खरं म्हणत आहे. त्याच्यामुळे स्पीकर डॉमिनेट होऊ शकतो आणि पुढचं माणसांचं किंवा स्टुडंट्सचं मत चेंज होऊ शकतो. स्पीकर डॉमिनेट होते. हे बोरिंग पण होते. एक बोरिंग, इट इज लिटिल बिट कॅन बी बोरिंग. ओके, कारण नुसता जर पुढचा वक्ता बोलत आहे आणि आपण ऐकत आहोत, तर 100% आपलं मन कुठं ना कुठं डिस्ट्रॅक्ट होणार झालं. आपल्याला जे परफेक्ट लक्ष ठेवायचं एखाद्या टॉपिकवर ते राहणार नाही, आपलं मन विचलित होणार आहे. त्यामुळे इट कॅन बी बोरिंग, लिटिल बिट बोरिंग. आफ्टर दॅट इट कॅन बी लर्निंग बाय डुईंग कन्सेप्ट फेल हिअर. जे की लर्निंग बाय डुईंग एक कन्सेप्ट आहे, ते इथं फेल होतो. कारण की इथं आपण जे काही नॉलेज घेत आहोत ते फक्त ऐकून घेत आहोत, एखाद्या मुद्द्याला करून समजून घेत नाही आहोत. कोणतीही वस्तू काय ते पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे म्हणते ना, ते इथं फेल होते. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, ते फेल होते. कारण की लर्निंग बाय डुईंग कन्सेप्ट हिअर फेल. कसं? इथं आपण एक्सपेरिमेंट करत नाही ना, प्रॅक्टिकल करत ना, कोणतं डिमॉन्स्ट्रेशन करत, इथं करत काहीच नाही. इथं फक्त जो शिक्षक सांगतो तो आपण ऐकतो आणि दिमागात टाकतो. जो शिक्षक सांगतो ते ऐकतो आणि आपण दिमागात टाकतो आणि त्याच गोष्टीला खरं मानतो. त्याचं प्रॅक्टिकल ओरिजिनल टेस्ट करत नाही. नॉट टेस्टेड. आपण करत नाही. ऍक्च्युली त्यात नॉलेज टेस्टेड, पण जर शिक्षकांना तर त्यात 1-2 पॉईंट जर ऍड करून सांगितले, चुकीचे असू शकतात एखाद्या वेळेस, काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे लर्निंग बाय डुईंग कन्सेप्ट फेल हिअर. प्रॅक्टिकल केल्या जात नाही. आता प्रॅक्टिकल लॅबमध्ये प्रॅक्टिकल केल्या जाते, एक्सपेरिमेंटल लॅबमध्ये एक्सपेरिमेंट केल्या जाते, पण या मेथडमध्ये जे एक्सपेरिमेंट किंवा प्रॅक्टिकल केल्या जात नाही, तर जो शिक्षक सांगतो तो बोलतो तोच म्हणजे तेवढीच लेक्चर मेथड, त्यालाच लेक्चर मेथड म्हणले जाते. सांगितलं चॉक अँड टॉक मेथड, ट्रॅडिशनल मेथड, याचे मेन पॉईंट. आणि लेक्चर मेथड कसं आहे, एक एक सिस्टमॅटिक, कसं एक वेल डिसिप्लिन आहे. त्याला आपण पुन्हा फर्स्ट सिस्टमॅटिक, पुन्हा हे लॉजिकल अँड इम्प्रेसिव्ह यालाच आपण वेल स्ट्रक्चर म्हणतो. वेल स्ट्रक्चर्ड. आता एखादा लेक्चर बोलत आहे, तो पहिले एखादा सोपा मुद्दा सांगेल, मग अवघड मुद्दा सांगेल, कारण की विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे म्हणून. कारण की तो एक तर फक्त बोलून शिकवत आहे. जसं की मी आता शिकवतो, मी फक्त बोलून शिकवतो. मी लेक्चर मेथडचं उदाहरण देतो. मी फक्त एक तर बोलून शिकवत आहो. मग त्यामुळे काय होईल, तुम्हाला त्याचं काहीतरी एक वेल डिसिप्लिन पाहिजे ना, ते एक वेल स्ट्रक्चर पाहिजे ती मेथड शिकवण्याची. त्याच्यामुळे एक तर हे पहिले सिस्टमॅटिक पाहिजे, पुन्हा लॉजिकल पाहिजे आणि इम्प्रेसिव्ह पाहिजे, तर विद्यार्थ्यांना शिकून घेण्यासाठी मजा येईल, समजून घेईल, ते जे काही शिक्षक शिकवत आहे वर्गात ते सगळं समजण्यात मदत होईल. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, सिस्टमॅटिक, लॉजिकल, इम्प्रेसिव्ह, त्यालाच आपण वेल स्ट्रक्चर म्हणतो. जर लेक्चर मेथड एक वेल स्ट्रक्चर असेल, चांगल्या पद्धतीने शिकवल्या जात असेल, तर नक्की त्याचा फायदा होईल. जर लेक्चर मेथड हे वेल स्ट्रक्चर्ड असेल, त्याचा नक्की विद्यार्थ्यांना फायदा होईल. आणि हे टीचर सेंटर्ड असते. टीचर सेंटर्ड.
टीचर सेंटर्ड. टीचर सेंटर्ड राहते. जसं की इथे सांगितलं आपण स्पीकर डॉमिनेट. स्पीकर डॉमिनेट म्हणजे डायरेक्ट टीचर सेंटर्ड. जे काही बोलणार आहे, जो कोणी शिकवणार आहे तो डॉमिनेट करत आहे, शिकवणारा डॉमिनेट करत आहे. टीचर सेंटर्ड याच्यात मॅक्झिमम व्हॅल्यू या मेथडमध्ये कोणाची आहे? टीचरची आहे. कारण की जर त्यांना शिकवलंच नाही तर ऐकणार काय ऐकणार आहे? ओके. आफ्टर दॅट ग्रुप डिस्कशन मेथड. ग्रुप डिस्कशन मेथड म्हणजे तुम्हाला माहित आहे, तसं की आपण याला डिबेट सुद्धा म्हणतो. आपण डिबेट करतो ना, एक बोलाबोली. आता डिबेट म्हणजे भांडणे नाही, बोलाबोली, पण एक चांगल्या मुद्द्यावर टॉपिकवर चर्चा करणे. गुड ऑन गुड टॉपिक. ओके, ऑन गुड टॉपिक. लॉजिकल. चर्चा लॉजिकल असली पाहिजे, इनलॉजिकल नाही. त्या चर्चेला काहीतरी अर्थ असला पाहिजे. मिनिंगफुल. मिनिंगफुल. मिनिंगफुल त्याला काय अर्थ असला पाहिजे. टाइमपास वाली चर्चा नाही. ग्रुप डिस्कशन मेथड त्याला आपण डिबेट म्हणतो. आणि याच्यासाठी मुद्दा कसा पाहिजे? एक तर रिअल लाईफ मधला असला पाहिजे. तर रिअल लाईफ मधला मुद्दा असेल तर तुम्हाला त्याच्यावर बोलण्यासाठी शब्द भेटेल. तुम्ही त्याला समजून घेसाल. एकदा जर तुम्ही ते प्रॉब्लेम जर समजून घेतलं तर त्या प्रॉब्लेमवर तुम्ही चांगल्या प्रकारे बोलू शकाल. तर एखाद्या मुद्द्याबद्दल तुम्हाला नॉलेजच नाही, एखाद्या मुद्द्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशनच नाही, एखाद्या मुद्द्याचं तुम्हाला काही आयडियाच नाही त्या मुद्द्याची, तर तुम्ही त्या मुद्द्यावर बोलू शकणार नाही, तुम्ही त्या टॉपिकवर बोलू शकणार नाही. त्यामुळे इट शुड बी एक मे बी रिअल लाईफ इन्सिडंट और रिअल लाईफ प्रॉब्लेम, रिलिव्हंट सब्जेक्ट मॅटर, क्वेश्चन हॅव टू डिस्कस. ओके. आपण कोणत्या प्रश्नावर पण डिस्कशन करू शकतो. जसं की भारतामध्ये ऑलिम्पिक घेतले पाहिजे की नाही. करू शकतो ना, म्हणजे भारतामध्ये त्याचं हे नियोजन केले पाहिजे की नाही. अजून एखादा दुसरा मुद्दा जसा की इंडियन नेव्ही, सॉरी इंडियन नेव्ही नाही, पाकिस्तानसोबत युद्ध केलं पाहिजे का, किंवा जे इतिहासामध्ये घडलेल्या घटना आहे त्याच्यावर सुद्धा, की आपण त्यावेळेस युद्ध करायला पाहिजे होतं का, जर युद्ध नाही केलं असतं तर काय झालं असतं. अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर सुद्धा आपण चर्चा करू शकतो. अजून सायन्स मधले की आपण या गॅलेक्सीच्या बाहेर जाऊ शकतो का, किंवा कधी असं पॉसिबल होऊ शकते का. ओके. का क्वेश्चन मार्क आला म्हणजे वी कॅन डिस्कस ऑन दॅट. ओके. क्वेश्चन मार्क आला, क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क आला समजा आपण त्यावर डिस्कस करू शकतो. बट ते क्वेश्चन ओपन एंडेड असला पाहिजे. ओके. दॅट क्वेश्चन शुड बी ओपन एंडेड. क्वेश्चन शुड बी ओपन एंडेड. जर क्लोज असेल म्हणजे येस ऑर नो टाइप क्वेश्चन, त्याच्यावर डिस्कशन होणारच नाही. सो दॅट्स वाय इट शुड बी ओपन एंडेड. दॅट्स वाय इट शुड बी ओपन एंडेड. समजलं? हे ओपन एंडेड क्वेश्चन असले पाहिजे. यात काय ऍडव्हान्टेज आहे? लर्नर कॅन एक्सप्रेस देमसेल्फ. जो विद्यार्थी आहे ते स्वतःला एक्सप्रेस करू शकेल. त्याला जे काही नॉलेज आहे त्या गोष्टीबद्दलचं तो चांगल्या प्रकारे त्याला रिप्रेझेंट करू शकेल, प्रेझेंट करू शकेल. त्या नॉलेजला चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकेल. इन्फॉर्मेशन आहे त्याला किंवा त्या ओरिजिनल टॉपिकला चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकेल. एखाद्या वेळेस एखाद्या टॉपिक बद्दल एखाद्याला 2-3 विद्यार्थ्यांना नॉलेज राहतो, पण एखादाच विद्यार्थीला इतक्या सुंदर प्रकारे प्रेझेंट करतो कारण की त्याला तो प्रेझेंटिंग स्किल असते त्याच्याजवळ. ते स्किल पण डेव्हलप होते, याच्यामुळे तो स्किल पण डेव्हलप होते. आता इथं काय होत आहे? डिबेट आहे, म्हणजे बोलणारा बोलत आहे, ऐकणारा ऐकत आहे. त्याच्यामुळे काय होत आहे? लिसनिंग स्किल डेव्हलप होत आहे, स्पीकिंग स्किल डेव्हलप होत आहे, थिंकिंग स्किल डेव्हलप होत आहे. कारण की आपण पुढच्या मुद्द्यावर विचार करून बोलतो आहोत. ते विचारपूर्वक म्हणजे विचार करून बोलल ना आपण, तर कोणतं थिंकिंग, लिसनिंग आणि स्पीकिंग हे सर्व स्किल डेव्हलप होत आहे. ओके. हे सर्व स्किल काय होत आहे? डेव्हलप होत आहे. सर्व स्किल डेव्हलप होत आहे. हे सर्व स्किल डेव्हलप होत आहे याच्यात. त्याच्यामुळे लर्नर कॅन एक्सप्रेस देमसेल्फ, इन्क्रीज नॉलेज अँड स्किल, जे की मी सांगितले आता. त्याचे काही डिसएडव्हान्टेज आहे जे की टाइम कन्झ्युमिंग आहे. आता एका वर्गात 40 विद्यार्थी आहे आणि आपण 5-5 जणांचे असे 8 ग्रुप केले, 5-5 जणांचे असे 8 ग्रुप केले, मग काय होईल? प्रत्येकाला काही ना काही वेळ लागेल ना चर्चा करायला. तर 30 मिनिटाचा जर लेक्चर असेल तर अख्खा लेक्चर त्यात चालला जाईल, तरी डिस्कशन राहील. आणि जर टीचरला जर प्रत्येकाला जर चेक करायचं असेल की कोणाचं डिस्कशन खरंच चांगलं, कोणते 5 विद्यार्थी डिस्कशन चांगले करत आहे, त्याला प्रत्येक 5-5 जणांच्या ग्रुपजवळ एकाने जावं लागेल, म्हणजे अजून टाइम लागेल. दॅट्स वाय इट इज टाइम कन्झ्युमिंग. आफ्टर दॅट इफ मेंबर आर नॉट सिरियस देन क्वालिटी ऑफ डिस्कशन फॉल ऑर फेल. ओके. जर डिस्कशन करणारा जर त्या डिस्कशनमध्ये इंटरेस्टिंग नसेल, ते फक्त करायचं बा म्हणून करत आहे, तर त्या एक त्या डिस्कशनला व्हॅल्यू येणार नाही, काही व्हॅल्यू येणार नाही. डिस्कशन मिनिंगफुल राहणार नाही.
त्या डिस्कशनमध्ये जे पॉईंट्स यायला पाहिजे, जे पॉईंट्स येणार नाही, त्याच्यामुळे जे त्याचं स्टँडर्ड आहे ते डिक्रीज होईल, ते पडेल खाली, ते त्या लेवलला राहणार नाही. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची एक लेवल असते, ते त्या लेवललाच असली पाहिजे. आफ्टर दॅट डिफिकल्ट टू मॉनिटर द प्रोग्रेस ऑफ ऑल ग्रुप्स, जे की मी आता सांगितलं. शिक्षक 5-5 जणांच्या ग्रुपवर एकाएकानं जात आहे सर्व 8 ग्रुप जवळ, आणि तो चेक करेल की कोणता ग्रुप चांगलं डिस्कशन करत आहे. तर यावेळेस काय होईल, अशा वेळेस थोडं शिक्षकालाही प्रॉब्लेम जाईल की खरंच कोणता ग्रुप डिस्कशन चांगला करत आहे. जे ग्रुप खराब डिस्कशन करत आहे, म्हणजे मिनिंगफुल म्हणा किंवा इलॉजिकल, किंवा त्याचं डिस्कशन लेवल हे खालच्या लेवल मीन्स नॉट ॲट अ गुड लेवल, त्या ग्रुपला शिक्षक डायरेक्ट सांगेल की नाही याचं तेवढं काही खास नाही. पण जे काही 4-5 ग्रुप एकदम हाय लेवलचं डिस्कशन करत आहे, खरंच मिनिंगफुल डिस्कशन करत आहे, मग त्यावेळेस जज करणं थोडं अवघड जाईल. लिटिल बिट हार्ड टू जज. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस असा प्रॉब्लेम येऊ शकतो, हार्ड टू जज. आफ्टर दॅट केस स्टडी मेथड. त्या केस स्टडीमध्ये तुम्हाला एक सांगतो, याच्यात कसं आहे, तुम्हाला एक रिअल त्या प्रॉब्लेमला स्वतः फेस करावं लागेल. ओके, यू हॅव टू फेस एनी वन केस ऑर प्रॉब्लेम, यू हॅव टू फेस इट. त्याला फेस करावं लागेल. मग प्रॉब्लेमला फेस करून तुम्हाला बघावं लागेल की याच्यावर कोणते उपाय लागू होतील, कोणते उपाय नाही लागू होतील, याचा सोल्युशन काय आहे, याचं सोल्युशन कसा येईल. आणि जर आम्ही त्यांनी जर एखादा उपाय काढला, तर 1-2 मेथड वापरल्या, तर अशा 1-2 मेथड जर त्यांनी वापरल्या याच्यासाठी, आणि तुम्हाला एखाद्याच मेथडमधून चांगला जर रिझल्ट भेटत आहे, तर बाकीच्या मेथडमधून रिझल्ट का भेटत नाही आहे याच्यावर स्टडी करणं, यालाच आपण एक केस स्टडी मेथड म्हणतो. याच्यात तुम्हाला रिअल लाईफ प्रॉब्लेम किंवा कोणताही प्रॉब्लेम स्वतः फेस करावा लागेल. ओके, याच्यात तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम स्वतः फेस करावा लागेल. यू हॅव टू गो ॲट दॅट ग्राउंड लेवल. ओके, याचे काय ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज आहे एक, पण ठीक आहे. याच्यात एक फायदा काय केस स्टडी मेथडचा, की बाबा जर कॅन बी यूज विथ इलिटरेट अँड रिलेटिव्हली अनसॉफिस्टिकेटेड पीपल. इलिटरेट पीपल सोबत सुद्धा आपण हे मेथड वापरू शकतो. आफ्टर दॅट विल नॉट डू दॅट मच टाइमपास. जे इम्पॉर्टंट आहे त्याच्यावर जास्त बोलूया. जसं की रोल प्ले मेथड, हे याच्यावर प्रश्न आलेला आहे, यांनी दिलेली आहे JL मॉरेनोनं. एखाद्या गोष्टीचं डिस्कवर करणं किंवा एखाद्या गोष्टीला इन्फॉर्मेशन काढणं, त्याला हे यांनी JL मॉरेनोनं याच्या रोल प्ले मेथडचं केलेलं आहे. म्हणजे डिस्कवर म्हणू शकत नाही, पण रोल प्ले मेथडला नाव म्हणा किंवा याचा एक स्टार्टिंग यांनी केलेलं आहे, JL मॉरेनो यांनी. तर नाव लक्षात ठेवा. याचे ॲडव्हान्टेज आहे काही. रोल प्ले मेथड म्हणजे पहिले हे समजून घेतलं पाहिजे, एक प्रकारचं नाटक. ओके, नाटक, ड्रामा म्हणा किंवा नाटक म्हणा. याच्यात आपण रोल प्ले मेथडमध्ये 5-6 जणांचा ग्रुप बनवतो, त्यात काही ना काहीतरी ड्रामा करतो, जे की सर्वच विद्यार्थ्यांनी लहानपणी आपल्या शाळेमध्ये केलेला आहे. ड्रामा म्हणजे सर्वांनी भाग घेतलेला आहे, कधी ना कधीतरी भाग घेतलेला आहे. तर प्रत्येकानं काही ना काही डायलॉग दिलेला राहते. 5 ते 6 जणांचा ग्रुप आहे. जस्ट इमॅजिन करा, मी जे बोलत आहो थोडं फास्ट बोलत आहो, मान्य आहे. पण कसं आहे, एक 7 एप्रिलला तुमची एक्झाम आहे. 7 एप्रिलच्या आधी आपल्याला सर्व गोष्टी सर्व रिवाईज करायच्या आहे, डोक्यातून टाकायच्या आहे. प्रत्येक लेसनवर 100, 200, 300 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे लास्टला. जसं की आता टीचिंग ॲप्टिट्यूड चालू आहे, हे टीचिंग ॲप्टिट्यूड कंप्लीट झालं की त्याच्या टीचिंग ॲप्टिट्यूडच्या सर्व सिलेबसवर आपण कमीत कमी 200 ते 300 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. त्याच्यामुळे थोडं फास्ट जाऊया, नाहीतरी तुम्ही 1.5 किंवा 2च्या स्पीडने तुम्ही व्हिडिओ बघता, मला माहीत आहे. त्याच्यामुळे, कारण की मी पण या फेसमधून गेलेलो, मला माहीत आहे तुमची व्हिडिओची स्पीड काय आहे यूट्यूबच्या, 1.5x. नॉर्मल स्पीडनं तर कोणी व्हिडिओ बघत नाही, एवढी मला गॅरंटी आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, मी त्या स्पीडनं बोलायचा प्रयत्न कराल. जर तुम्ही 2ची स्पीड कराल तर माझी स्पीड आपोआप 4 होईल. त्याच्यामुळे नॉर्मलच पहा व्हिडिओ, नॉर्मल स्पीडनं पहा, तुम्हाला फायदा होईल. तर काय होतं आपलं, 4-5 विद्यार्थ्यांना काही ना काही रोल दिलेले असतात, आणि त्यांना सांगितलेले असतात की तुझी डायलॉग हे आहे, तुझी डायलॉग हे आहे, तुझी डायलॉग हे आहे. प्रत्येकाला काही ना काही डायलॉग दिलेली असते. आता आपण समजू असं की आपण एक ॲडल्ट विद्यार्थी आहे, सर्व म्हणजे समजदार विद्यार्थी आहे, मोठे विद्यार्थी आहे, 18+ विद्यार्थी, आणि ते एक ड्रामा करत आहे काही ना काही. मग प्रत्येकाला काही ना काही डायलॉग राहील, डायलॉग बोलेल. तर डायलॉग बोलताना विचार करून, म्हणजे जे डायलॉग आहे ते आठवण करून बोलेल ते. पुढचा व्यक्ती डायलॉग ऐकेल, लक्ष देऊन ऐकेल, कारण जर त्याला त्याची डायलॉग ऐकूच नाही आली तर याची डायलॉग म्हणजे, कारण की याची डायलॉग संपल्यावर पुढची डायलॉग राहते, आपल्याला ऐकावं लागेल ना पुढच्या आम्हाला ही डायलॉग कधी संपत, याची डायलॉग संपल्यावर आपल्याला आपली डायलॉग बोलायची आहे. म्हणजे तो ऐकल पण, आणि शांतपूर्वक त्याची डायलॉग संपल्यावरच बोलेल, त्याची डायलॉग संपल्यावरच बोलेल. मीन्स ही इज लिसनिंग केअरफुली, आफ्टर कम्प्लिटिंग हिज डायलॉग
ही इज स्पीकिंग पीसफुली. ओके, शांतपणे ऐकत आहे त्याची डायलॉग, आणि त्याची झाल्यावर आपण बोलत आहे. लिसन करत आहे, चांगलं स्पीक करत आहे. लिसनिंग स्किल, स्पीकिंग स्किल. एखाद्या वेळेस एखादी डायलॉग टायमावर मनानं सुद्धा बोलू शकतो. एखादा चांगली डायलॉग जर त्याला असेल, त्या मुद्द्यावर त्याला पटलं की नाही, या इथं आता तो इन्व्हायरमेंट क्रिएट झालेला आहे, त्या इन्व्हायरमेंटनुसार जर आपण ही डायलॉग बोलली तर इथं अजून हे ड्रामा किंवा हे नाटक चांगलं होईल. त्यामुळे तो तिथे विचार करेल. थिंकिंग स्किल. अजून इतक्या लोकांसमोर ड्रामा करत आहे, त्याचा कॉन्फिडन्स कुठे ना कुठे इन्क्रीज होईल. कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स. अजून कोणतं म्हणलं तुम्हाला? थिंकिंग, थिंकिंग, लिसनिंग. शॉर्टकटच लिहितो. कॉन्फिडन्स, थिंकिंग, लिसनिंग, स्पीकिंग, स्पीकिंग. अजून त्याची मेंटल स्टेटही मेंटल स्टेटचाही जो आहे. कारण की तुम्ही जेव्हा एकट्यात राहता तेव्हा तुम्ही पब्लिकली राहता. तुमचं पब्लिकली राहणीमान कसं आहे, इतक्या लोकांसमोर तुम्ही कसे वागसाल त्यावेळेस. ते सुद्धा तुमच्या याच्यावरून, अनुभवावरून तुम्ही चांगल्या पद्धतीने विकसित करू शकताल. सो इट इज एनर्जायझिंग. आता ते नाटक करताना तुम्हाला एनर्जी राहणार एकदम, म्हणजे चांगलं वाटते, म्हणजे काहीतरी डिफरंट आहे ना, ते काहीतरी डिफरंट आहे. आता तुम्हाला एक हिस्टॉरिकल ड्रामा घ्या, की आपण एक वर्गातच एक ड्रामा ठेवला, कारण की वर्गातल्या विद्यार्थ्यांना हिस्ट्री चांगल्या पद्धतीने समजली पाहिजे म्हणून आपण एक हिस्ट्रीचा ड्रामा ठेवला. काहीतरी आपल्या हिस्ट्रीमधला, इतिहासामधला. सिंपल अँड कॉस्ट इफेक्टिव्ह. सिंपल राहील, जास्त काय तुम्हाला पैसे लागणार नाही. 5-6 विद्यार्थी इच्छित उचलायचे, त्यांना शिक्षक सांगेल की तुझी डायलॉग हे राहील, तुझी डायलॉग हे राहील, तुझी डायलॉग हे राहील. विद्यार्थी, ऐकणारे विद्यार्थी लक्ष देऊन ऐकतील, त्याच्यामुळे त्यांना ते रोल समजून घेईल. आता पुस्तकात शिक्षक शिकवते की यांनी हे केलं, त्यांनी केलं, हे या युद्धामध्ये, पहिल्या महायुद्धामध्ये यांनी असं असं तसं झालं. पण त्याच जागी जर त्यांनी जर रिप्रेझेंटेटिव्ह ठेवले की हे या 3 देश, या 4 देशाचे हे ग्रुप, एक ग्रुप होता, या 4 देशाचा हा ग्रुप होता, असं जर केलं, आणि हे काही देश होते की ते नॉर्मल होते, ते फक्त गन्स किंवा वेपन्स प्रोव्हाइड करायचे, असं वेगवेगळे ग्रुप करून जर दाखवलं तर समजून घ्यायसाठी अजून इंटरेस्टिंग होते, समजून घ्यायला अजून सोपं जाते. त्यामुळे सिंपल अँड कॉस्ट इफेक्टिव्ह, फोकस ऑन रिअल प्रॉब्लेम, रिअल लाईफ प्रॉब्लेम. जे की तुम्हाला मी सांगितलं, महायुद्धाबद्दल किंवा कोणत्याही एखादा आपण नॉर्मल दुसरा मुद्दा घेऊ शकतो. जसं की आपण पाणी वाचवा, याच्यावर एखादं नाटक बसवत आहोत, एक रिअल लाईफ प्रॉब्लेम आहे, पाणी आपण वेस्ट नाही केलं पाहिजे. त्याच्यामुळे त्या मुद्द्यावर सुद्धा आपण चांगल्या प्रकारे हे करू शकतो, किंवा झाडे कापू नये, म्हणजे झाडे वाचवा, झाडे वाचवा, झाडे जगवा, किंवा मुलगी शिकली प्रगती झाली. नाही, असं नसतं की मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगा शिकल्यावर पण प्रगती होते. पण ते एक आहे की काही वर्षापूर्वी मुलींची जे हे आहे, रेट आहे, ते कमी होता. नाव इट इज, पण आजच्या काळात लडका लडकी एक समान. सो फोकस ऑन रिअल लाईफ प्रॉब्लेम. आफ्टर दॅट प्रेझेंट द प्रॉब्लेम सिम्पली इन शॉर्ट टाइम. कमी वेळात ते प्रॉब्लेमला लोकांसमोर प्रोव्हाइड करेल. कमी वेळात 5-6 मिनिटात ते इतका ड्रामा करेल की चांगला मोठी गोष्ट त्यांना कमी वेळात समजून जाईल. आता मी ड्रामा एखादा मोठा, म्हणजे 5 मिनिटाचा राहील, पण त्या 5 मिनिटाच्या ड्रामामधून मोठ्यातली मोठी गोष्ट समजून घ्यायला सोपं, म्हणजे इझी जाईल. मुद्दा मोठा राहील, मुद्दा टॉपिक मोठा राहील, पण 5 मिनिटात समजेल ना. जास्त वेळ घेणार नाही, तरी टाइम कन्झ्युम करणार नाही तेवढा की मी लेक्चर मेथडमध्ये ओरडू सांगत आहो. पण तेच जर 5 मिनिटात मी एक सिस्टमॅटिकली ड्रामा बसवलं, आणि त्या ड्रामाच्या डायलॉगनुसार जर तुम्हाला समजवलं, तुम्हाला समजून घ्यायला म्हणजे सोपं जाईल आणि मजा पण येईल. इमॅजिनेशन, कॉन्सन्ट्रेशन, क्रिएटिव्हिटी स्किल डेव्हलप. हे स्किल अजून लिहिलं नाही आपण. इमॅजिनेशन, आपण इमॅजिन करतो काय ना काही, त्या डायलॉग मध्ये जगतो ना, म्हणजे त्या रोलमध्ये जगतो आपण, जे रोल दिला आपल्याला रोलमध्ये जगतो आपण. ठीक आहे. पुन्हा कॉन्सन्ट्रेशन वाढतो, क्रिएटिव्हिटी स्किल हे डेव्हलप, हे सर्व गोष्टी डेव्हलप होतात. याच्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज आहे? सांगितलं तुम्हाला. आपण ज्यावेळेस ड्रामा करतो, एकमेकाच्या डायलॉग राहते काय ना काही, ते इमॅजिनच करेल ना, की याच्यानंतर हे डायलॉग बोलणार आहे, त्याच्यानंतर माझी डायलॉग आहे, या चौथ्या माणसानंतर माझी डायलॉग आहे. सर्व इमॅजिन करलं दिमागात पहिलेपासून, नाही असं होणार आहे बा म्हणून. जी इमॅजिनेशन स्किल पण चांगली. डायलॉग बोल जे वेगवेगळे विद्यार्थी आहे की वेगवेगळे रोलमध्ये आहेत, जे तेव्हा डायलॉग बोलतील तर ते कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकतील, ते सर्व कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकतील. त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन स्किल चांगली होईल. क्रिएटिव्हिटी, काही ना काही एखाद्या वेळेस अचानकच कोणाला आयडिया आली, नाही आपण या रोलच्या जागी आपण अजून एखादी 2-3 डायलॉग ऍड केल्या, किंवा काहीतरी ऍड केलं, तर क्रिएटिव्ह स्किल पण तिथे डेव्हलप होत आहे. आफ्टर दॅट याचे काय डिसएडव्हान्टेज आहे? पॉसिबिलिटी टू लूज द मेन मोटो अँड बिकम द ओनली एंटरटेनमेंट. एखाद्यास काय होतो, ड्रामा जर योग्य पद्धतीने केला नाही, तर त्यांचा मेन जो त्यांना त्याच्यातून हे द्यायचं आहे, एक मेन मोटो म्हणा, किंवा त्यांना काहीतरी एक लोकांना, समाजाला एक थॉट द्यायचा आहे, विचार द्यायचा आहे, काहीतरी चांगला इन्फॉर्मेशन द्यायची आहे, काहीतरी देशाला चांगली गोष्ट करायची आहे, ते होणार नाही. ते मेन मोटो सोडून
ते एक फक्त हसायचं एक हे होऊन जाईल, ड्रामा होऊन जाईल, हास्यास्पद घटना होऊन जाईल ते सीधी सीधी. त्याच्यामुळे वी हॅव टू फोकस ऑन दॅट पर्टिक्युलरली ऑन एव्हरी रोल विथ सेम एफर्ट. ओके, विथ सेम एफर्ट. कारण की जर प्रत्येक रोल जर चांगल्या एफर्टनं होत आहे, सर्व व्यवस्थित पद्धतीने होत आहे, तरच तो चांगलं होईल. त्याच्यामुळे पॉसिबिलिटी टू लूज द मेन मोटो. ज्या डायलॉगमधून ज्या ड्रामामधून त्यांना मेन गोष्ट सांगायची आहे, की जी लोकांना कळली पाहिजे या ड्रामा पाहिल्यावर, की झाडं वाचवा झाडं, ओके सॉरी, झाडं वाचवा झाडे जगवा. आता एक ड्रामा आहे, याच्यावर आपण ड्रामा करतो आहोत. आणि ते जर चुकीच्या पद्धतीने केल्या जाईल तर लोकांना काय वाटेल, की नाही नाही, या ड्रामामध्ये सांगितलं की झाडं कापावं, झाडं कापा आणि झाडं लावा. होऊ शकते, चुकीचा मोडो जाऊ शकते. त्याच्यामुळे ती ड्रामा व्यवस्थित पद्धतीने विथ सेम एफर्ट, विथ सेम इमोशन, विथ गुड इमोशन न केला पाहिजे. याचा काय होईल, ड्रामामध्ये एक फायदा काय, पुढचा व्यक्ती शिकलेला असो की न शिकलेला असो, त्याला समजणारच झालं. कारण की याची काही गरज नाही. कारण की ड्रामॅटिकली पिक्चर पाहतो आपण, एखादे बरेच सायन्सवरचे पिक्चर पाहतो, तेवढं नॉलेज नसते आपल्या डोक्यात, पण ते पिक्चर पाहून तितक्या इंटरेस्टिंग पद्धतीने सांगतात की ते आपल्याला समजायला लागते. ओके, लागते की नाही, आपण तेवढं नॉलेज आपल्याला नाही ना, तरी आपल्याला ते पिक्चर समजायला लागते. तसं इथं आहे ड्रामामध्ये, पुढचा व्यक्ती शिकलेला असो नसो, आपण भाषा ड्रामाची लेवल हे राहते की अशिक्षित लोक असो की शिक्षित असो, दोघांनाही समजते. त्याच्यामुळे इथं दोन्ही समान आहे. पार्टिसिपंट कॅन गेट टू इन्व्हॉल्ड इन देअर रोल. एखादा व्यक्ती त्या रोलमध्ये एकदम डुबून जातो, एकदम डुबून जातो. एखादा ते म्हणजे स्वतःला समजा एखादा आपण रोल, एक ड्रामा केला, त्याच्यात एखाद्याला शाहरुख खानचा रोल किंवा आपला अजय देवगणचा रोल, किंवा नाही सॉरी, ते दोघंही सोडून द्या, हे बॉलिवूडचे आणू नका इकडं, आपलं हे जोरू. एखादा गुंड्याचा रोल दिला त्याला, ते स्वतःला असं डॉन समजायला लागते ते. त्याचा ते दिमागात फिरते, तर सांगा लागते भाई ड्रामा संपला, कम टू द नॉर्मल पोझिशन, कम टू द नॉर्मल पोझिशन. एखाद्या वेळेस एखादा जर चांगला रोल असेल, पॉझिटिव्ह रोल असेल, तर तो त्याचा खरंच त्या पॉझिटिव्ह रोलचा त्याच्यावर इफेक्ट पडतो, काही ना काही इफेक्ट पडतो. त्याच्यामुळे ड्रामा करताना जास्त त्या रोलमध्ये जायला परवडत नाही. तुमचं 100% नुकसान होईल, तुमच्या मेंटल स्टेटवर त्याचा प्रॉब्लेम होईल. मेंटल स्टेटवर ते अफेक्ट करेल काही ना काही. त्याच्यामुळे सांगितलेलं आहे, कॅन गेट टू इन्व्हॉल्व इन देअर रोल्स. आफ्टर दॅट इफ यू डिडंट वॉच केअरफुली देन यू कॅन गेट अ रॉंग रिझल्ट मोटो. जर त्यांनी चांगला ड्रामा केला पण आपण व्यवस्थितपणे पाहिला नाही, अर्धा 5-10 मिनिट मोबाईलमध्ये, 5-10 मिनिट हेडफोन, मग पुन्हा आपण लगेच पाहिलं, तर आपल्याला समजणार नाही ना. आपण चुकीचा निष्कर्ष काढेल त्याच्यावरून, की यांनी काय सांगितले आपण चुकीचं काढेल. त्यांनी ते सगळं व्यवस्थित केलं, त्यांना रोल प्ले मेथड चांगल्या पद्धतीने केली, पण त्याच्यावरचा निष्कर्ष आपण चुकीच्या पद्धतीने काढेल, आपण चुकीचा निष्कर्ष काढेल त्याच्यावरून. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे बघणं हे आपलं काम आहे. आफ्टर दॅट क्वेश्चन आन्सर मेथड. हे क्वेश्चन आन्सर मेथड आहे, जसं की आपण स्टुडंट्स आणि टीचर अँड स्टुडंट. ओके, टीचर अँड स्टुडंट. आता क्वेश्चन आन्सर मेथडचा एक फायदा काय आहे, ज्यावेळेस एखादा शिक्षक एखादा टॉपिक शिकवतो, मग त्या टॉपिकवर जेव्हा ते प्रश्न विचारते, तर त्यावेळेस काय होते, शिक्षकाला समजते की विद्यार्थ्यांना हा मुद्दा किती परत समजलेला आहे, कोणत्या लेवलला समजलेला आहे, किती समजलेला आहे, समजला की नाही समजला, समजला तर किती पर्सेंटेज समजला, हे शिक्षकाला समजून जाईल ज्यावेळेस शिक्षक एखाद्या शिकवलेल्या मुद्द्यावर प्रश्न विचारतील. त्याच्यामुळे त्याला क्वेश्चन मेथड म्हणतात, की एखादा जर मी आज टॉपिक शिकवला, त्या टॉपिकवर मी लेक्चर संपायच्या 5-10 मिनिट एंडिंगला त्याच्यावर 5-10 मिनिट मी प्रश्न विचारेल. त्या प्रश्न विचारल्यावर मला आयडिया लागेल की हा मुद्दा तुम्हाला किती चांगल्या प्रकारे समजला किंवा किती नाही समजला, हे मला आयडिया लागेल. याचा एक मेन पॉईंट तेच आहे, द टीचर लर्नर टू चेक द लर्नर अंडरस्टँडिंग अँड स्किल. ओके, टू चेक द लर्नर अंडरस्टँडिंग अँड स्किल, हे तुम्हाला मी असं सांगितलं. मी चेक करेल विद्यार्थ्यांना किती समजलं हा टॉपिक, प्रश्न विचारून, वेगवेगळे प्रश्न विचारून, ओपन एंडेड क्वेश्चन विचारून, एखाद्या वेळेस क्लोज म्हणून येस ऑर नो वाले. याच्यात पण क्वेश्चन आन्सर मेथडमध्ये हे आहे, टाईप्स आहे, ओपन आणि क्लोज. ओपनमध्ये हे ओपन एंडेड क्वेश्चन्स, जसं की ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करावं लागेल, एखादी वस्तू एक्सप्लेन करावं लागेल, किंवा त्या प्रश्नावर अजून प्रश्न विचारू शकतो आपण. मी विचारलं तुम्हाला की मोटर म्हणजे काय समजून सांगा, तुम्ही ते मोटर समजून सांगतात, मग मी त्या मोटरमध्ये एखाद्या पॉईंटवर अजून प्रश्न विचारेल की हा हे म्हणजे काय. प्रश्न म्हणजे या लेवलपर्यंत मी विचारेल की तुमचं तो टॉपिक एकदम क्लिअर झाला पाहिजे, म्हणजे त्या टॉपिकवर तुम्हाला कुठंही काही डाऊट नसला पाहिजे.
त्या टॉपिकवर जर कोणत्या बाहेरच्या व्यक्तीने जरी प्रश्न विचारले तरी तुम्हाला त्या टॉपिकवर सांगता आलं पाहिजे. इतक्या या लेवलवर वेगवेगळे प्रश्न विचारू तुम्हाला इतकं चेक करेल मी की तुम्ही अशा एका लेवलला येईल मी की त्या टॉपिकशी रिलेटेड प्रश्न विचारेल तरी तुम्ही सांगायचा प्रयत्न करसाल. काहून तुम्ही त्यावेळेस इमॅजिन करसाल, विचार करसाल की नाही हा टॉपिक असा आहे, याच्यातली हे रिलेटेड असं असू शकते. देन यू विल ट्राय टू गिव्ह आन्सर. त्याच्यात तुमचा फायदा होईल. ओपन एंडेड क्वेश्चन समजलं, इट विल गो वास्ट. याचे उत्तर मोठे राहतील. तुम्हाला बऱ्याच गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागतील. जस्ट से व्हॉट एव्हर यू आर थिंकिंग इन युअर माइंड. तुमच्या दिमागात काय आहे किंवा तुम्ही या वस्तूबद्दल काय विचार करता हे तुम्हाला सांगावं लागेल. इथे मी तुम्हाला विचारलं ना हे मोटर म्हणजे काय, तुम्हाला काय वाटते मोटरबद्दल, तुम्हाला काय नॉलेज आहे, तुम्हाला त्या मोटरबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही सांगताल इथं. इफ इट एनकरेज द कम्युनिकेशन. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधलं कम्युनिकेशन एनकरेज होईल. तुम्ही ज्यावेळेस शिक्षक आणि विद्यार्थी बोलतील, प्रश्न विचारतील, विद्यार्थ्यांना पण एक हे येईल, एक फील येईल की नाही म्हणजे काहीतरी ते भीती राहते शिक्षकाच्या मनात शिक्षकाच्या बद्दलची विद्यार्थ्यांच्या मनात ते पण निघून जाईल. कारण की जितके जास्त शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये एक चांगला संवाद राहील, एक गुड कम्युनिकेशन राहील, पॉझिटिव्ह कम्युनिकेशन राहील, तितकाच वर्गातला इन्व्हायरमेंट चांगला राहील आणि विद्यार्थ्यांना गोष्टी समजून घेण्यासाठी आणि शिक्षकाला गोष्टी समजून सांगण्यासाठी सोपं जाईल. दोन्ही गोष्टी सोप्या जातील. इट एनकरेज द कम्युनिकेशन. आफ्टर दॅट क्लोज क्वेश्चन, जे की सांगितलं मी तुम्हाला डायरेक्ट एस ऑर नो मेथड म्हणून याला तुम्ही म्हणू शकता. एस नो वाला क्वेश्चन म्हणजे आपलं डायरेक्ट क्लोज क्वेश्चन. अजून काही मेथड्स आहे जसं की प्रोजेक्ट मेथड. इथं आपण म्हणजे हे आहे लर्निंग बाय डुईंग. लर्निंग बाय डुईंग हे पास होते. ओके, हे म्हणजे जे कन्सेप्ट आहे इथं लागू होतो. कसा, कारण प्रोजेक्ट वर्क म्हणजे काय, प्रोजेक्टमध्ये आपण काही ना काही एक करून बघतो. एक ते सिंगल पण असू शकते, हा सिंगल पण असू शकते जसे की तुम्ही आहात, किंवा ग्रुपमध्ये. ओके, किंवा ग्रुपमध्ये या दोन्ही पद्धतीने आपण प्रोजेक्ट करू शकतो. सिंगल किंवा ग्रुप दोन्ही पद्धतीने करू शकतो. याच्यात वेगवेगळे जे प्रोजेक्ट सांगितले गेले आहे त्याच्यावर आपण प्रोजेक्ट करसाल. सर्वांनी केलेला आहे आपल्या लाईफमध्ये, शाळेमध्ये असताना म्हणा किंवा डिग्रीला असताना म्हणा. डायरेक्ट सेल्फ स्टडी, हे स्वतःवरून आपला स्वतःचा अभ्यास करणे. डायरेक्ट सेल्फ स्टडी समजलं ना, बस जे की आपण करतो. त्यात एक फायदा, एक पॉईंट्स काय आहे याच्यात, असाइनमेंट सॉल्व्ह करसाल तुम्ही वेगवेगळे, शिक्षकाकडून थोडं गायडन्स घेसाल काही ना काही, कुठं ना कुठं तरी, किंवा व्हिडिओ लेक्चर्स पाहसाल, कुठं ना कुठून काही तुम्ही करसाल. फक्त सेल्फ स्टडी म्हणजे स्वतःहून अभ्यास करणे, पण कुठं ना कुठून वेगवेगळ्या साहित्याची मदत घेणे, पुस्तक वाचून म्हणा किंवा वेगवेगळे नोट्स वाचून, असाइनमेंट सॉल्व्ह करून, किंवा अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह करून, अजून एखादे एक्सकर्शन्स, किंवा आपण एखाद्या वेळेस सहलला जातो. जसं की आता समजा आपण एखाद्या आपलं नवीन संसद भवनला गेले तुम्ही, बघितलं त्याच्यावर, मग तिथे इन्फॉर्मेशन कलेक्ट केली, त्यांना विचारलं हे असं का, अंदर गेल्यावर इथं हे असं असते, इथं म्हणजे कोणती प्रक्रिया चालते, अशा वेगवेगळ्या गोष्टी करून तुम्ही त्या संसद भवनबद्दल काही ना काही इन्फॉर्मेशन कलेक्ट करसाल, काही ना काही नॉलेज कलेक्ट करसाल. किंवा जर तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये गेले, जे जातात ना झू की बॉटनी, ठीक आहे, लाईफ सायन्सवाले, मला माहित नाही ते कोण जातात, लाईफ सायन्सवाले, तर ते त्या गोष्टीबद्दल अभ्यास करतात. जाऊन प्राण्यांबद्दल म्हणा किंवा त्या झाडांबद्दल म्हणा, जंगलातल्या झाडांबद्दल अभ्यास करणं वेगळं, शेतातल्या झाडांबद्दल अभ्यास करणं वेगळे, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे. शेतात अभ्यास करायला तेवढं काही प्रॉब्लेम नाही, पण जंगलात जाऊन तिथं त्या प्राण्यांबद्दल किंवा त्या झाडांबद्दल अभ्यास करणं खूप अवघड आहे. माझे काही 2-3 मित्र, जिवलग मित्र. ओके, त्याला आपण सहलवर जाऊन काही ना काही नॉलेज कव्हर करणं, त्याच्यातून आपल्याला काही ना काही शिकायला भेटते. आफ्टर दॅट लॅबोरेटरी सेशन. आता लॅबोरेटरी सेशनमध्ये पण खूप वेगवेगळे आहे, जसं की आपली एज्युकेशनल लॅब किंवा बिझनेसमध्ये पण वेगवेगळ्या लॅब राहतात, जे की हे कंपनीवाले राहतात. याच्यात वेगवेगळे आहेत. आपण करतो ना लॅबोरेटरीमध्ये सेशन, सर्वांनी केलेले आहे, केमिस्ट्रीवाल्यांनी केलेले आहे, लाईफ सायन्सवाल्यांनी केलेले आहे, फिजिक्सवाल्यांनी सुद्धा केलेले आहे. आपण मोजतो ना किती ऑसिलेशन झाले, लाईटचं ते कलर चेक करतो त्यातून. अजून हे लाईफ सायन्सवाले झाडावर अजून काहीतरी करतात, केमिस्ट्रीवाले वेगवेगळे केमिकल ऍड करतात. ते हे सगळे जे की आपण लॅबमध्ये जाऊन अभ्यास करतो ते सगळं लॅबोरेटरी सेशनमध्ये येते, आणि ते सगळं लॅबोरेटरी सेशनमध्ये येतात. ओके, जे काही शिक्षक आपल्याला लॅबमध्ये शिकवतो. ओके,
आफ्टर दॅट असाइनमेंट. आता वेगवेगळे प्रकारचे असाइनमेंट असतात. कोणाला पीपीटी तयार करून प्रेझेंट करावं लागतात, कोणाला पीपीटी करून जे जॉबला असतात त्यांना पीपीटी करून प्रेझेंट करावं लागतात, किंवा कोणाला होमवर्क असते, कोणाला हे वेगवेगळे होमवर्क राहते, कोणाला रिटर्न वर्क राहते, असाइनमेंट राहते. हे सर्व असाइनमेंटमध्येच आहे. जे काही वर्क आपल्याला स्वतःवरून दिलेलं असते ती जे की आपल्याला कंप्लीट करून पुढच्या व्यक्तीला किंवा शिक्षकाला द्यायचं असते, किंवा आम्हाला तुमच्याकडून घ्यायचं असते. आता हे पीपीटी प्रेझेंटेशन राहते. जिथे माल जे जॉब जे कंपनीचा मालक आहे तो त्याच्या एखाद्या याला सांगेल की नाही मला या उद्या वर्षीची पीपीटी आहे याच्यावर प्रेझेंट कर, येऊन प्रेझेंट करावं लागेल. तसंच होमवर्क आहे, असाइनमेंट आहे, सर्व असाइनमेंटमध्ये येतात. आफ्टर दॅट विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. आता हे काही प्रश्न बघून घेऊया पटापट. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज नॉट ट्रू. मेजॉरिटी ऑफ टीचर्स यूज लेक्चर मेथड. नॉट ट्रू म्हणजे ट्रू नाही आहे, म्हणजे पहिली प्रश्न बरोबर होता. नॉट ट्रू म्हणजे दे आर आस्किंग फॉल्स. नॉट ट्रू म्हणजे फॉल्स. जे करेक्ट नाही आहे म्हणजे काय, जे वस्तू करेक्ट नाही आहे ती चुकीची आहे. जी वस्तू करेक्ट नाही आहे ती वस्तू चुकीची असते. तिथे तेच सांगत आहे. इज नॉट ट्रू म्हणजे फॉल्स. सो मेजॉरिटी ऑफ टीचर्स यूज लेक्चर मेथड. हे योग्य आहे, करेक्ट आहे ना, कारण की इट इज ओल्डेस्ट अँड वाईडली यूज. पहिल्या स्लाइड मी सांगितलं वाईडली यूज म्हणजे मॅक्झिमम जागी हीच लेक्चर मेथड ही टीचिंग मेथड वापरल्या जाते. त्याच्यामुळे हे तर बरोबर आहे, चुकीचं नाही आहे. पण आपल्याला काय प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, चुकीचं वाक्य विचारलेलं आहे की याच्यातलं चुकीचं कोणतं आहे, बरोबरवाला विचारलेलं नाही आहे. त्याच्यामुळे द लेक्चर मेथड इज लेस स्ट्रक्चर. नाही, हे द वेल स्ट्रक्चर आहे. त्याच्यामुळे हे एक ऑप्शन रॉंग आहे. ओके, एक ऑप्शन रॉंग आहे. अजून बाकीचे दोन वाचून घ्या. पुन्हा लेक्चर मेथड इज द बेस्ट फॉर गिव्हिंग मोर इन्फॉर्मेशन लेस टाइम. जे की सांगितलं कमी वेळात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नॉलेज देऊ शकतो आपण. देअर आर वेल डिफाईन्ड स्टेप ऑफ लेक्चर मेथड. सांगितले तुम्हाला मी वेल स्ट्रक्चर, तुम्हाला सांगितले चांगल्या पहिल्या स्लाइडला सांगितले याचे काही स्टेप्स आहे. इट शुड बी सिस्टमॅटिकली, इट शुड बी लॉजिकली, इम्प्रेसिव्ह असले पाहिजे, सोप्यापासून अवघड पद्धतीवर गेलो पाहिजे, हे जे काही स्टेप आहे. त्याच्यामुळे आन्सर काय राहील, ऑप्शन बी. Option B will be the answer of this because they are asking the false option, means wrong option. Then wrong option is this: the lecture method is less structure. It is not a less structure; it is a highly well structure. After that, the academic performance of the student can improve if a parent are encouraged to. If the academic performance of the students can improve, म्हणजे academic जे परफॉर्मन्स आहे विद्यार्थ्याचं ते चांगलं होऊ शकते जर parents are encouraged. काय केल्यावर, supervise the work of their wards, arrange for extra tuition, remain unconcerned about it, टेन्शन न घेणे, एक्स्ट्रा ट्युशन लावणे, किंवा इंटरॅक्ट विथ द टीचर फ्रिक्वेंटली. जेव्हा होईल तेव्हा शिक्षकासोबत काही ना काही विद्यार्थ्यांबद्दल डिस्कशन करणे, त्याच्या मुलाबद्दल डिस्कशन करणे, विचारणे की याचा अभ्यास कसा चालू आहे, हे कोणत्या सब्जेक्टमध्ये हा चांगला नाही आहे, कोणत्या सब्जेक्टमध्ये चांगला आहे, अजून काही प्रॉब्लेम्स आहेत का, वगैरे वगैरे. सर्व आपल्या मुलाबद्दल त्याच्या पॅरेंट्सनी काही ना काही शिक्षकासोबत जेव्हा वेळ जास्तीत जास्त वेळेत, म्हणजे महिन्यातून कमीत कमी 2 वेळा तरी विचारपूस केली पाहिजे. तो डेफिनेटली हेच राहील ना, कारण क्लास लावून हे होणार नाही काय. जेव्हा शिक्षकासोबत त्याचे पालक कॉन्टॅक्टमध्ये राहतील, शिक्षक पण चांगल्या प्रकारे त्या विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवल. डायरेक्ट सांगल, तुझ्या घरी सांगल म्हणून तुझ्या बाबाला तो अभ्यास करत नाही म्हणून. विद्यार्थी भिव अभ्यास करेल. ओके, डर की पढ़ाई करेगा वो. इसलिए if teacher are in contact with parents, definitely it will be helpful for the teacher as well as that student. आणि हा प्रश्न नेटला आलेला आहे. ओके, हा प्रश्न नेटला आलेला आहे. आफ्टर दॅट, in a lively classroom situation there is likely to be, हा पण नेटला आलेला आहे. in a lively classroom situation there is likely to be a occasional roars and laughter. वेगवेगळ्या म्हणजे थोड्या वेळानं ओरडणं किंवा हसणं, रोल्स ऑफ लाफर, हसायचे मोठे आवाज येणे थोड्या वेळात. कम्प्लिटली सायलेन्स, खूपच शांतता, किंवा फ्रिक्वेंट टीचर स्टुडंट डायलॉग, टीचर स्टुडंट मधलं थोडं बोलणं, ते पण कंटिन्यू नाही. लाईव्ह डिस्कशन अमॉंग स्टुडंट, जोरजोरात आवाज, विद्यार्थ्यांचं डिस्कशन. काय राहील याच्यातलं, वर्गामध्ये काय राहील. इन लाईव्हली क्लासरूम सिच्युएशन, जे जर लाईव्ह क्लासरूम मध्ये काय राहील, याच्यातले कोणती कंडिशन राहील. 100% हे राहायला पाहिजे. टीचर स्टुडंटमध्ये काही ना काही विचारपूस, प्रश्नाचं क्वेश्चन आन्सरिंग म्हणा किंवा डिस्कशन हे असलं पाहिजे. किंवा कंप्लीट शांतता नसली पाहिजे. तर कंप्लीट शांतता असेल, नुसता शिक्षक बडबड करत असेल, विद्यार्थ्यांना समजेल काय, किंवा विद्यार्थ्यांना समजलेलं आहे, केव्हा चेक होईल, या जर गोष्टी चेक झाल्या तर त्याचा फायदा होईल.
That's why it should be checked, and for that the frequent teacher student dialogue. For that's why only. After that, discussion method can be used. डिस्कशन मेथड केव्हा यूज केली जाते, हा पण नेटला आलेला आहे. डिस्कशन मेथड कॅन बी यूज वेन, आता नेटला आलेला आहे म्हणजे सेटला तर खूप चान्सेस आहे यायचे. डिस्कशन मेथड केव्हा वापरली जाते, एखाद्या मुद्द्याबद्दल डिस्कशन केव्हा केलं पाहिजे, जेव्हा ते मुद्दा सोपा असते तेव्हा. नाही, सोपा असल्यावर डिस्कशन करायची गरजच नाही. तेव्हा थोडा अवघड असते तेव्हा, थोडा अवघड असल्यावर तुम्ही तुमची स्वतःच्या दिमागाचा वापर केला पाहिजे, त्याच्यावर रिसर्च करायला पाहिजे, तुम्ही थिंकिंग केली पाहिजे त्या गोष्टीबद्दल. You have to think about that. You have to take little bit research on Google, anywhere, somewhere else. You have to do it. Okay. Discussion केव्हा केलं पाहिजे, if it is very difficult. If you are not getting by your own self, then only you can discuss about that. Then when the topic is very difficult, answer is topic is very difficult. जेव्हा इझी असते गरज नाही, जेव्हा टॉपिक इज डिफिकल्ट तेव्हा तुम्ही स्वतःचा दिमाग वापरू शकता. ऑल नाही, तर टॉपिक इज व्हेरी डिफिकल्ट. Whenever the topic is very difficult, at that time only you should discuss with any other. Otherwise it will be not helpful for you. तर तुम्ही कोणत्या गोष्टीला डिस्कस करसाल तर तुमची थिंकिंग स्किल आहे ते डेव्हलपच होणार नाही. थिंकिंग स्किल डेव्हलपच होणार नाही तुमची. त्याच्यामुळे अवघड प्रश्नावर स्वतः प्रयत्न करा, पण जर खूपच अवघड असेल तरच मित्राला किंवा मैत्रिणीला बोलवा डिस्कशन करायसाठी आणि डिस्कशन करा. कांदे पोहे खात बसू नका. Which of the following method of teaching encourage the use of maximum sense? हे आपण नेटला आलेला आहे. कोणत्या पद्धतीने तुम्ही शिक्षक शिकवत आहे एखाद्या पद्धतीनं, तर कोणत्या याच्यात तुम्हाला मॅक्झिमम सेन्सचा वापर करावा लागेल. मॅक्झिमम सेन्स केव्हा करावा लागेल, ऑप्शन दिलेला आहे काही. फर्स्ट जेव्हा प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड आहे, सेकंड लॅबोरेटरी मेथड, थर्ड सेल्फ स्टडी मेथड, फोर्थ टीम टीचिंग मेथड. जेव्हा वेगवेगळे टीचर मिळून शिकवत आहे, तुम्हाला फक्त ऐकायचं आहे आणि बघायचं आहे. जेव्हा सेल्फ स्टडी करायचा आहे, तुम्हाला फक्त वाचायचं आहे, तर किती समस्या ते बघायचं आहे. लॅबोरेटरी मेथड, शिक्षक जे सांगतील तसं करायचं आहे. प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड, दिलेला प्रश्न वाचायचा आहे आणि त्याला सोडवायचा आहे दिमागाच्या द्वारे, आणि तिथं दिमागाचा वापर केला जातो. दिमागाचा वापर केव्हा केला जातो, जेव्हा एखादी वस्तू अवघड असते तेव्हा दिमागाचा वापर केला जातो. आणि दिमागाचा वापर केव्हा केला जातो, जेव्हा एखादी वस्तू अवघड असते. आणि जेव्हा आपण दिमागाचा वापर करत आहोत म्हणजे आपल्या हाताचा वापर करत आहोत सॉल्व्ह करायसाठी, डोळ्यानं बघत आहोत काय चुकली, कोणती मेथड चुकली का, अजून प्रश्न वाचत आहोत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम सॉल्विंग मेथड इज द whenever we solve the problem, whenever we solve the problem, at that time we use our maximum senses. ओके, त्यामुळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कधी कधी एखाद्या प्रॉब्लेम मध्ये आपण अडकलो ना, त्या आपली बीपी हाय होते किंवा आपला हार्ट अटॅक येते, त्याचमुळे येते, कारण की बॉडी त्या प्रॉब्लेमवर कॉन्सन्ट्रेट झालेली राहते. समजलं, एका प्रॉब्लेम अख्खी बॉडी आपली कॉन्सन्ट्रेट झालेली राहते. आफ्टर दॅट विच इज द बेस्ट मेथड ऑफ टीचिंग सायन्स सब्जेक्ट. सायन्स सब्जेक्ट शिकवण्यासाठी एकदम बेस्ट मेथड कोणती आहे, फक्त लेक्चर किंवा लेक्चर अँड एक्सपेरिमेंट किंवा लेक्चर अँड असाइनमेंट किंवा एक्सपेरिमेंट असाइनमेंट. हे बघा, प्रत्येक मेथडमध्ये लेक्चर येणारच झाली, त्याच्यामुळे लेक्चर शुड बी कंपल्सरी. जर शिक्षकांना शिकवलंच नाही तर तुम्ही समजणार नाही ना. त्यामुळे टीचिंग म्हणत आहे, एक तरी टीचिंग पण म्हणत आहे. विच इज द बेस्ट मेथड फॉर टीचिंग, शिकवण्यासाठी. तर शिक्षक शिकवत आहे, देअर शुड बी लेक्चर मेथड तर आलीच त्याच्यात. फॉर सायन्स सब्जेक्ट वरून सायन्स ही म्हणत आहे, तर ओके, तर लेक्चर तर हे आलेलाच आहे, इथे लेक्चर नाही आहे म्हणजे हे कॅन्सल झाला. ओके, एक तर कॅन्सल झाला, 3 ऑप्शन आहेत, इथे फक्त लेक्चर आहे, त्याच्यामुळे हा पण कॅन्सल झाला. तर उरले हे 2, इथे लेक्चर अँड एक्सपेरिमेंट आहे, इथे लेक्चर अँड असाइनमेंट आहे. आता असाइनमेंटची तर गरज नाही आहे. सायन्समध्ये तुम्हाला एक्सपेरिमेंट करावं लागेल, प्रॅक्टिकल करावं लागेल. देअर शुड बी प्रॅक्टिकल, एक्सपेरिमेंट, प्रोजेक्ट, हे सर्व गोष्टी सायन्समध्ये येणारच झाल्या. त्याच्यामुळे लेक्चर अँड एक्सपेरिमेंट विल बी कम फॉर इन सायन्स सब्जेक्ट. सो आन्सर इज ऑप्शन बी. ओके, लेक्चर अँड एक्सपेरिमेंट दिसत आहे ना, लेक्चर अँड एक्सपेरिमेंट विच इज द बेस्ट मेथड फॉर टीचिंग अ सायन्स सब्जेक्ट. तर एखादा शिक्षक सायन्स शिकवत आहे, त्याने एक्सपेरिमेंट करून दाखवले पाहिजे, आणि लेक्चर तर पहिले शिकवायचं आणि पुन्हा त्याचे एक्सपेरिमेंट करून दाखवायचे. विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे समजेल आणि जास्त वेळ त्याच्या दिमागात राहील, आणि एकदा मुद्दा जर चांगला समजला ना, ते आयुष्यभर डोक्यातून जात नाही. ओके, नेक्स्ट, विच वन इज द बेस्ट मेथड फॉर टीचिंग अ लँग्वेज. आता लँग्वेज शिकवायला हे सेटला आलेला आहे. ओके, हा सेटला आलेला आहे, त्याच्या आधी चालता का कुठे, हा पण सेटला आलता. ओके, म्हणजे हा प्रश्न पण सेटला आलेला आहे. सायन्स सब्जेक्ट शिकवण्यासाठी कोणती पद्धत चांगली आहे, लेक्चर अँड एक्सपेरिमेंट, आणि हा पण सेटला आलेला आहे. विच इज द बेस्ट मेथड फॉर टीचिंग अ लँग्वेज शिकवण्यासाठी कोणती बेस्ट मेथड आहे, हा पण सेटला आलेला आहे. तर लँग्वेज शिकवण्यासाठी काय, लेक्चर तर कंपल्सरी राहीलच, आणि लेक्चर 4 मध्ये आहे,
पण इथे लेक्चर एकटा आलेला आहे त्यामुळे हा कॅन्सल होईल. इसलिए हा कॅन्सल झाला. आता लेक्चर अँड डिक्टेशन, लेक्चर अँड कन्व्हर्सेशन, लेक्चर अँड रेटिशन. तर लँग्वेज, एखादी आपल्याला भाषा शिकायची आहे त्याच्यामुळे लेक्चर तर शिकवणंच आहे, म्हणजे प्रॅक्टिस करावं लागेल बोलायची, काहीतरी बोलणं झालं पाहिजे ना दोघांमध्ये. एक आपण भाषा शिकत आहोत. भाषा कधी आपण शिकू शकतो, आपण जेव्हा त्याच्या गोष्टीबद्दल नॉलेज घेईल, ऐकेल आणि ते पुन्हा आपण प्रॅक्टिस करेल बोलून. प्रॅक्टिस करेल बोलून. प्रॅक्टिस, बोलण्याची प्रॅक्टिस म्हणजे काय, कन्व्हर्सेशन. सो शुड बी देअर, कन्व्हर्सेशन शुड बी देअर. तर कन्व्हर्सेशन आहे आणि इकडे लेक्चर तर आहेच. सो ऑप्शन नंबर सी इज राईट. ओके. लँग्वेजमध्ये कन्व्हर्सेशन आवश्यक आहे. विदाउट कन्व्हर्सेशन देर इज नो एनी लँग्वेज. तर कन्व्हर्सेशन आहे तरच लँग्वेज आहे, लँग्वेज आहे तरच कन्व्हर्सेशन आहे. दे आर डायरेक्टली डिपेंडेंट ऑन इच अदर. कन्व्हर्सेशन, लँग्वेज, लँग्वेज, कन्व्हर्सेशन, बोथ आर डायरेक्टली डिपेंडेंट ऑन इच अदर. जेव्हा शिक्षक एखादी भाषा शिकवत आहे ना त्यावेळेस तो कन्व्हर्सेशन करणार झालं, आपल्यासोबत कन्व्हर्सेशन करावंच लागेल तरच आपल्याला ते समजेल. So lection and conversation after that. Okay, so till here. Okay.